नमामि तव दास दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ विणा नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी तू तात मी बालक तुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदासांच्या वाङ्मयावर आधारित प्रस्थानत्रयी याविषयी आपण मागच्या 2 महिन्यापासून चिंतन करतो आहोत। वाङ्मयाखेरीज आपण समर्थ रामदासांच्या शिष्यांबद्दलही मनन चिंतन ऐकलं। सध्या आपण दासबोधातल्या 14व्या दशकाचा विचार करतो आहोत। 14व्या दशकातला हा पहिला समास आहे। या समासाचं नाव आहे निस्पृह लक्षण। सज्जनांनो, समर्थ रामदासांना काही काही विषय हे अत्यंत प्रिय असल्यासारखे आहेत। जसे काही शब्द त्यांच्या फार आवडीचे आहेत। विवेक हा शब्द अत्यंत आवडीचा आहे। करंटे हा एक शब्द आहे। जे काही करत नाहीत, नीट वागत नाहीत, त्यांना त्यांच्या जीवनाचं काही पडलेलं नाही तर समाजाचा आणि राष्ट्राचा कधी विचार करतील, अशा लोकांना समर्थ रामदास करंटे असं म्हणतात। समर्थांना श्रवण, त्यानंतर मृत्यू आपण पाहिलंय। मृत्यूचे 4 समास, श्रवणाचे 5 समास। तसा समर्थ रामदासांना एक अत्यंत प्रिय शब्द आहे आणि तो आहे निस्पृह। कुठली स्पृहा नसलेला ज्ञानी महंत लोकसंघटक असा समर्थ रामदासांना त्यांचा शिष्य अपेक्षित आहे। या समासाचं नाव आहे निस्पृह लक्षण नाम।
किती समास आले तो दासबोधामध्ये? या निस्पृह विषयाशी संबंधित असलेले 4 समास समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये घेतलेले. दशक 11 समास 10, दशक 15 समास 2, दशक 14 समास 1 आणि दशक 18 समास 3. 4 समासांवर निस्पृह या एका विषयावर केलेलं विवेचन. आश्चर्य वाटेल ना आपल्याला. ठीक आहे, निस्पृह असला पाहिजे माणूस, पण निस्पृहावर किती ओव्या. सगळ्यात मोठा समास आहे हा निस्पृहावर. जवळपास 80 ओव्यांचा समास आहे. जी एखादी गोष्ट शिष्यांना, आपल्या भक्तांना, समर्थांना जास्त विशद करून सांगायची आहे, त्यासाठी त्यांनी जास्त समास वापरले, जास्त ओव्या वापरल्या. आपण पाहिलं दशक 5 समास 3, सत्शिष्य लक्षण. शिष्य कसा असला पाहिजे याचं वर्णन समर्थ रामदासांनी 104 ओव्यांमध्ये केलेलं आहे. दासबोधामध्ये सगळ्यात मोठा समास तो आहे. 200 समासांपैकी दशक 5 समास 3 शिष्य लक्षण, 104 ओव्या त्याच्यासाठी समर्थ रामदासांनी वापरल्या. निस्पृह लक्षणासाठी निस्पृहता कशी अंगी बांधवावी, त्या निस्पृहतेचे किती आयाम आहेत. आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. 350 वर्षाखाली निस्पृह माणूस कसा असला पाहिजे त्याचं वर्णन, त्याची लक्षणं ते सांगण्यासाठी या समासामध्ये समर्थ रामदासांनी 80 ओव्या वापरल्या आहेत. सज्जनो, या समासाची अजून एक खासियत आहे. या समासामध्ये समर्थ रामदासांनी 7 वेळा पैशासाठी कीर्तन करू नये, पैसे घेऊन यात्रा करू नये, शिष्याकडून दक्षिणा मागू नये, भिक्षा मागू नये, जास्त कुणी काही देऊ केलं तर भरमसाठ मागू नये. म्हणजे अर्थ या विषयाशी संबंधित असलेल्या 7 ओव्या समर्थ रामदासांनी या 80 ओव्यांपैकी निस्पृह लक्षण नाम समासामध्ये वापरलेल्या आहेत. हा एक अत्यंत गोड असलेला समास आहे. मी तुम्हाला मागे म्हणालो की काही समास असे आहेत की जे आपल्याला टची आहेत, ते जाऊन डायरेक्ट अंतःकरणाला भिडतात. आणि मी तुम्हाला माझा दासबोधही दाखवला की काही समास जे आहेत तर त्याला अंडरलाईन करणे, मार्किंग करणे, स्टार मारून ठेवणे, काहीतरी खूण करणे काही विषयासाठी म्हणून, आणि सगळ्याच्या सगळ्या ओव्या त्या अंडरलाईन झालेल्या आहेत, खुणा मारून झालेल्या आहेत. तसाच हा एक समास आहे. मी पुन्हा तुम्हाला माझा नेहमीचा वापरातला दासबोध दाखवतोय. तुम्हाला कदाचित दिसेल, हे पेन्सिलनी मारलेल्या खुणा आहेत आणि सगळ्या ओव्यांना या खुणा आहेत. मी आपल्याला मागे म्हणालो की मनाच्या श्लोकांचा एक छोटा वरदानंद भारतींनी आपल्या जवळ खिशामध्ये ठेवलं प्रवासामध्ये, आणि काही विशेष वाटले की त्यांनी अंडरलाईन करावी चरणाला. काही दिवसानंतर आप्पांच्या लक्षात आलं की आपण 205 श्लोकातल्या प्रत्येक चरणाला अंडरलाईन केलीये किंवा मार्किंग केलीये किंवा खूण करून ठेवलीये. समर्थ रामदासांचं वाङ्मय हे असं आहे. हा समास जो आहे 80 ओव्यांचा समास आहे. या समासामध्ये समर्थ रामदासांनी माणूस किती निस्पृह असला पाहिजे
विशेषतः त्यांचा जो भक्त आहे, त्यांचा जो शिष्य आहे, कारण त्याला समाजात वावरायचं. तो केवळ मठात बसणार आहे का? तो केवळ आश्रम धारण करून बसणार आहे का? नाहीये. त्याला समाजाचं काम करायचं, लोकसंघटनाचं काम करायचं. मग तो किती निस्पृह असला पाहिजे, तो किती अनासक्त असला पाहिजे, तो किती अपेक्षा विरहित असला पाहिजे, तो किती अलिप्त असला पाहिजे, याचं विवेचन समर्थ रामदासांनी या समासात केलेले. स्वतः समर्थ रामदास हे अत्यंत वैराग्यशील पुरुष होते. प्रखर वैराग्य होतं, अत्यंत निस्वार्थी होते. आणि समर्थांचं जिवंत चरित्र जर आपल्याला पाहायचं असेल तर असे अनेक समास आहेत, त्यातला हा एक समास आहे, निस्पृह लक्षण. या समासातल्या प्रत्येक ओवीला समर्थ रामदासांच्या जीवनातल्या किंवा त्यांच्या चरित्रातला प्रसंग आपल्याला त्याची जोड लावता येईल. अनेक प्रसंग आहेत आणि त्या सगळ्या ओव्यांना आपल्याला त्यांच्या जीवनातील प्रसंग त्या ओवीला जोडता येतील. त्याशिवाय का या देशामध्ये त्या काळात 5 मुसलमानी सत्ता राज्य करत असताना या देशावर 1100 मठांची निर्मिती केली, हजारो मारुतीची मंदिरं उभा केली, रामाचं भव्य दिव्य मंदिर चाफळला उभं केलं, 1400 मठपतींची नेमणूक केली. उगीच होतंय का मला सांगा? अहो 50-50 कार्यकर्ते सांभाळायचं असलं तर आपल्या डोक्यावर किती आठ्या येतात. अस्वस्थ होतो आपण. समाजाला घेऊन काम करायचंय, समाजातल्या लोकांना सोबत ठेवायचंय, त्यांच्या मनाप्रमाणे मनाजोक्त करायचंय, सगळ्यांना खुश ठेवायचंय आणि आपल्या चळवळीचं काम करायचं, संघटनेचं काम करायचंय. तारेवरची कसरत आहे. साधा उत्सव असतो 2 दिवसाचा, नवरात्र असतं रामनवमीचं, त्याच्यासाठी एक समिती गठीत होते. किती त्रासदायक आहे ते काम. सकाळी भिक्षा फेरीला जायचं, त्यात कुणी येतं कुणी येत नाही, जमा झालेलं धान्य कसं घेऊन यायचं, प्रवचनकारांची व्यवस्था, निरूपणकारांची व्यवस्था, शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन करायचं तर कीर्तनकारांची व्यवस्था, त्यांचं मानधन, त्यांची बिदाकी, त्यांचं येणं जाणं, आणि शेवटी महाप्रसाद, त्याची सगळी व्यवस्था लावायची. अहो 8-9 दिवसाचं काम, पण त्याला सुद्धा आपल्याला किती त्रास घ्यावा लागतो. विचार करा. 1100 मठांची निर्मिती, 1400 मठपतींची नेमणूक, अनेक महंत, असंख्य महंत समर्थ रामदासांनी निर्माण केले. महंते महंत करावे, युक्ती बुद्धीने भरावे, जाणते करून विखरावे नाना देशी. आणि तिथला अवघा परामर्श घ्यावा, कुठं काय चाललंय, कुठं काय चाललंय. आणि हे सगळं करत असताना आपण मात्र अत्यंत निस्पृह असणार, त्याशिवाय समाज आपल्या पाठीशी येत नाही. एक आदर्श दीपस्तंभ समर्थ रामदासांनी त्यांच्या चरित्रातून या समासामध्ये दिलेला आहे. या समासामध्ये आपल्या लक्षात येईल की बलोपासना सांगितली आहे, भगवंताची सगुणोपासना सांगितली आहे, आध्यात्मिक अधिष्ठान सांगितलंय. आजची परिस्थिती काय? ज्याला नगरसेवक व्हायचं असतं ना, तो आपले कार्ड आणून देतो, रस्ते बुजवायचं काम करतो, गल्लीतले नगरसेवकाच्या हाताला धरून, जो सध्याचा नगरसेवक असतो त्याच्या हाताला धरून, आमदारांच्या मागे पुढे करून तो माणूस, तो किंवा तो पोरगा जो आहे, नौका पोरगा राजकारणातला, तो ही सगळी कामं करतो.
समाज शरण वृत्तीचं तो प्रदर्शन करतो. अगदी खरं सांगा तुम्ही, किती लोक आहेत असे की जे नगरसेवक होतात, आमदार होतात, आता खासदार आणि मंत्रीचं तर काय विचारूच नका. नगरसेवक 4-5 वर्षामध्ये एखादा फार्म हाऊस, 2-4 गाड्या, कुठून येतं हे सगळं? निस्पृहता असल्यावर असलं काही होणार नाही. आणि म्हणून समर्थ रामदासांच्या नादी सहजासहजी कुणी लागत नाही. कारण त्यांना माहिती आहे इथे गेल्यावर काय लंगोट लावून फिरावं लागेल. लोकांना तर साधन संपत्ती पाहिजे. समर्थांनी अजून एक आयाम या समासामध्ये सांगितलाय. तो असा आहे की जो माणूस किंवा जो महंत समाजासाठी काम करतो त्याचा उदरनिर्वाह समाज आणि आपल्या शिरावर घेतला पाहिजे. आणि त्यात गैर काहीच नाही. कारण तो प्रपंच व्यवसाय काही करत नाही. तो समाजाच्या भल्यासाठी झटतोय. मग त्याचं कोण बघणार? त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था. तशी एक म्हण आहे, गंगेला जायचंय, गंगेची पूजा करायची आहे. मग आपण घरून पाणी नेतो का, नळाचं, बोरचं? गंगेची पूजा करायला जायचं. आपण गंगेला जातो, तांब्याभर पाणी घेतो, पूजा करतो, राहिलेलं पाणी टाकून मोकळा तांब्या घेऊन घरी येतो. निस्पृह कार्यकर्ता असा असला पाहिजे. त्यांनी काही सोबत आणता कामा नये. पण त्यांनी काही सोबत आणता कामा नये, पण त्याच्या चरितार्थाचं, त्याला काय हवं नको ते, त्याच्या जीवनासाठी काय आवश्यक आहे ते बघायचं काम समाजाचं आहे. समाज अशा सत्पुरुषासाठी उभा राहतो. एक प्रसंग सांगतो सुनील दादांचा. सुनील दादा जेव्हा ऍडमिट झाले आणि डॉक्टरांनी सांगितलं की 25,000 रुपये तुम्ही आत्ता भरा हॉस्पिटलमध्ये. नाव घेणं बरोबर नाही, योग्य वाटणार नाही, पण चांगल्या गोष्टीचं नाव घ्यायला, कौतुक करायला काय हरकत आहे? आपल्या एक ज्येष्ठ समीक्षक आहेत नीलाताई अभ्यंकर पुण्याला. त्यांनी त्यांच्या मुलीला सांगितलं की अपर्णाचा म्हणजे सुनील दादांच्या मुलीचा फोन आलेला आहे, आत्ता पैसे भरायचे. त्यांनी ऑलरेडी काही पैसे भरले होते, पण डॉक्टरांनी सांगितले की 25,000 रुपये आज भरा. नीलाताई अभ्यंकरांच्या मुलीनी उमानी 40,000 रुपये बँकेत भरले. आणि मी तुम्हाला सांगतो, मी याचा साक्षीदार आहे. मला किमान 10 ते 12 लोकांचे फोन आले होते त्या काळात की पैसे तुमच्याकडे पाठवावेत का, किंवा सुनील दादांचं काही अकाउंट नंबर द्याल का तुम्ही, त्यावर आम्ही पैसे जमा करतो. अहो, आपल्या दासाचे माजी संचालक आणि आत्ताचे आपले मार्गदर्शक तीर्थरूप तात्यासाहेब गाडगिळांनी असं सांगितलं की ते माझे पुत्र आहेत सुनील दादा चिंचोळकर, मला ते पुत्रवत आहेत आणि त्यांच्या आजारपणाचा सगळा खर्च मी करणार. समाजामध्ये दातृत्व काय कमी आहे का? पण त्याला निस्पृहता दिसली पाहिजे. अशा निस्पृह व्यक्तीचं चरित्र समर्थ रामदासांनी या समासामध्ये केलंय. आपण त्या समासातल्या ओव्या त्या आपण पाहूया. ऐका निस्पृहाची शिकवण, युक्ती बुद्धी शहाणपण, जेणे राहे समाधान निरंतर श्रीराम.
निस्पृहाची शिकवण. समर्थ समासाचं नाव निस्पृह शिकवण नाम आहे. आणि समर्थ सांगतायत निस्पृहाची शिकवण काय, कसं शिकलं पाहिजे निस्पृहाने. युक्ती बुद्धी शहाणपण त्याच्याकडे हे मुळात आहेच आहे. जेणे राहे समाधान निरंतर. युक्ती आहे, बुद्धी आहे आणि निस्पृहता आहे. त्याचं समाधान हे निरंतर राहणार. त्या समाधानाला कुठेही धक्का पोचत नाही. सोपा मंत्र परी नेमस्त. साधे औषध गुणवंत. साधे बोलणे सप्रचित तैसे माझे श्रीराम. माझं जे बोलणं आहे निस्पृहाविषयी ते अत्यंत सोपं आहे, साधं आहे. पण औषध कसं आहे, एकदम लागू पडणार आहे. फार महागडं नाहीये, फार खर्च करावा लागणार नाही. निस्पृहता अंगी बाणवायला काही खर्च करावा लागतो का? तत्काळची अवगुण जाती. उत्तम गुणाची होय प्राप्ती. शब्द औषध तीव्र श्रोती. साक्षेपे सेवावे श्रीराम. काय औषध सोप आहे, खर्चिक नाहीये, रेडिली अवेलेबल आहे. पण समर्थ सांगताय तीव्र. ते कसं आहे, तीव्र आहे. शब्द औषध तीव्र श्रोती. श्रोत्यांनो हे औषध जे आहे तर ते कसं आहे, तीव्र आहे. ते गोड नाहीये, सहजासहजी ते ऍक्सेप्टेबल नाहीये. रेडिली अवेलेबल आहे, खर्चिक नाहीये, सोपं सहज आहे. पण घेण्यासाठी माणसाचं ते मन तयार होत नाही. ते तीव्र आहे. कडवट औषध घ्यावं वाटतं का? तसं आहे. समर्थ म्हणतात पण असं जरी असलं तरी साक्षेपे सेवावे. साक्षेप आपल्याला माहितीये, अत्यंतिक प्रयत्न. पण प्रयत्न करून हे सेवन केलं पाहिजे. कारण आमची वृत्ती तशी आहे का, आम्हाला सारखं हे पाहिजे ते पाहिजे, अजून पाहिजे अजून पाहिजे अजून पाहिजे असंच वाटत राहतं. कधीतरी आपल्याला वाटतं की ठीक आहे, आता एवढं मिळालं, आता फार झालं. हे वाटलं पाहिजे. आणि एक दोन वेळा नव्हे, कधीतरी वर्ष 6 महिन्यातून एकदा नव्हे, कायम वाटलं पाहिजे. सफिशियंट आहे. परवल्लय, ते तामिळनाडूतले स्वामी होते, परवल्लय स्वामी. बस ठीक आहे, काळजी नको. समर्थ पुढे आता या चौथ्या ओवीमध्ये एक मंत्र देत आहेत, प्रिकॉशनरी स्टेटमेंट. निस्पृहता धरू नये, धरली तरी सोडू नये, सोडिली तरी हिंडो नये, ओळखी मध्ये श्रीराम. निस्पृहता धरू नये. आता खरं तर तुम्ही म्हणाल की हा समास निस्पृहच आहे, आणि निस्पृहता धरू नये का सांगितलंय? या शब्दाचा अर्थ आपल्या लक्षात आला पाहिजे. एखादी गोष्ट धरावी लागतीये म्हणजे त्याला विशेष श्रम करावे लागतात. मी हा दासबोध धरलाय, मग धरलाय तर मला त्याला पकडून ठेवावं लागतंय. निस्पृहता धरू नये याचा अर्थ ती अंगी बांधली पाहिजे, तिला धरून ठेवण्याची गरज नाही. तो आपला स्वभाव झाला पाहिजे, सहजपणे आली पाहिजे. धरिली तरी सोडू नये, सोडिली तरी हिंडो नये, ओळखी मध्ये श्रीराम. आता एकदा निस्पृह माणूस झाल्यानंतर त्यांनी ओळखीमध्ये, ओळखीच्या लोकांकडे, नातेवाईकांमध्ये जाऊ नये. फार समर्थांनी जाम सोडल्यानंतर किती वेळा समर्थ त्यांच्या आयुष्यात 82 वर्षामध्ये जांबेला आले? केवळ 3 वेळा. केवळ 3 वेळा आले. मग आता इथं त्यांचे मित्र आहेत, त्यांचं कुलकर्णी पण आहे, त्यांची शेती आहे, वाडी आहे, सगळंच आहे ना.
पुतणे आहेत, का येऊ नये? बरं 1100 मठ करून ठेवले, का मठांवर जाऊन राहू नये? 1-1.5 महिना या मठावर, 1-1.5 महिना त्या मठावर, का नाही जाऊन राहू नये? त्यातून निस्पृहतेला तडा जाऊ शकतो. म्हणून ज्या ठिकाणी समर्थ रामदासांनी सगुण परीक्षा अवकड मध्ये सांगितलंय, जिथं जास्त मान मिळतो तिथं जाऊ नये वारंवार. मान मिळतो आहे, आपल्याला या म्हणतायत म्हणून सारखंच जर तिथं जाऊ लागलं तर मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? नवीन नवीन लोकांकडे जायला पाहिजे. भिक्षा मिसे लहान थोरे परीक्षून सोडावी श्रीराम. घरांची घरे पाहावी असं सांगतायत समर्थ. त्यामुळे काय होईल? पुढचा समास आहे ते भिक्षा निरूपण. निस्पृहच्या नंतर लगेच भिक्षा आहे. त्याला गरज आहे ना, निस्पृह माणसाला भिक्षेची गरज आहे. 350 वर्षापूर्वी भिक्षेवर लिहिणारा संतांच्या मांदियाळीमध्ये समर्थ रामदास हे केवळ एकमेव संत आहेत. भिक्षेचं महात्म्य पटवून दिलंय समर्थ. ओळखीच्या लोकांमध्ये जाऊ नये निस्पृहाने. नवीन नवीन लोक शोधावेत, जज करावेत, कसाला लावावेत. पुढे समर्थ म्हणतात, कांता दृष्टी राखो नये, मनास गोडी चाखवू नये, दारिष्ट चळता दाखवू नये, मुख आपुले श्रीराम. हे प्रिकॉशनरी मेजर आहे, काळजी घेतली पाहिजे. निस्पृहता घेतलीये ना, अंगी बाणवलीये, मग ते किती आयामांवर निस्पृह असला पाहिजे माणूस. कांता दृष्टी देखो नये, मनास गोडी चाखवू नये. खाण्यापिण्याचे फार गोड पदार्थ खाऊ नयेत. धारिष्ट चळता दाखवू नये, मुख आपुले. एक धारिष्ट आहे. निस्पृहता अंगी बाणवणं हे मोठं धारिष्ट्याचं काम आहे. आणि ते जर त्याला जर तडा गेला, धारिष्ट जर संपलं, तर पुन्हा त्या समाजात किंवा त्या गावामध्ये, त्या लोकांमध्ये अशा निस्पृह माणसांनी तोंड दाखवू नये. तिथं जाऊ नये पुन्हा, नाही तर लोक हसतील. एके स्थळी राहो नये, कान कोंडे साहो नये, द्रव्यदारा पाहो नये, आळखेपणे श्रीराम. आचार भ्रष्ट होऊ नये, दिल्या द्रव्य घेऊ नये, उणा शब्द येऊ नये, आपणावरी श्रीराम. हा पहिला अर्थविषयक मंत्र आहे. 7 ओव्या समर्थ रामदासांनी या समासामध्ये सांगितलेल्या आहेत. अर्थप्राप्तीसाठी काहीही करू नये, आचार भ्रष्ट होऊ नये, दिल्या द्रव्य घेऊ नये. अशा माणसाला देणार ना समाज, देणार नाही अशातला भाग नाही. पण दिलं का घे, दिलं का घे असं नाही करू. लोक पाकिट देतात, अहो तुमचा एवढा प्रवास होतोय. अशा सत्पुरुषांना लोक देतात ना, आपणही देतो. पण समजा हातामध्ये 2000 रुपये घातले, अहो नको ना एवढे, काय करायचे, मला काही गरज नाही त्याची. ठीक आहे, तुम्ही आग्रह करताय, 1000 रुपये ठेवीन, 500 रुपये ठेवीन, प्रवासाला लागतील. पण ते पैसे जमवण्यासाठी म्हणून, संग्रह करण्यासाठी म्हणून दिल्या द्रव्य घेऊ नये, उणा शब्द येऊ नये, आपणावरी श्रीराम. मग असं जर झालं तर लोक देतील. पण नंतर लोक काय विचार करतात जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा, अरे आपल्याकडे ते आले होते ना, मी म्हणलं अरे एवढा चांगला माणूस आहे, धर्माचं काम करतोय, संप्रदायाचं काम करतोय, 2 दिवस माझ्याकडे राहिले, फार बरं वाटलं. जाताना मी त्यांना 5000 रुपयाचं पाकिट केलं बरं का. दुसरा म्हणतो मी 1000 रुपये दिले, कुणी म्हणेल 500 रुपये दिले, कुणी म्हणेल 2000 रुपये दिले. मग आता त्यांच्या चर्चा होईल की अरे 2-3 दिवसामध्ये 10-12 हजार रुपये यांनी गेले. उणा शब्द येऊ नये आपणावरी.
आध्यात्मिक क्षेत्रातल्या ज्ञानी महंतांनी, ज्याला लोकसंघटनाचं कार्य करायचंय, त्यांनी याच्याकडे फार लक्ष दिलं पाहिजे. उणा शब्द येऊ नये आपणावरी, याच्या संदर्भात मला एक प्रसंग आठवतो, समर्थांच्या चरित्रातला प्रसंग. काय झालं, आपल्या नाथ महाराजांचे, एकनाथ महाराजांचे नातू बाबाजी पंत, ते काही उद्योग व्यवसाय करण्यासाठी कर्नाटकात गेले. आपल्याला माहिती आहे की राणूबाई, समर्थ रामदासांच्या आईची बहीण, आई राणूबाई, त्यांची बहीण जी आहे, त्या बहिणीचे मिस्टर, यजमान हे एकनाथ महाराज आहेत. मावशीचा नवरा आहे. आता मावशीचा पंतू, नातू, एकनाथ महाराजांचा नातू, तो काही उद्योग व्यवसायानिमित्त कर्नाटकात गेला आणि येताना त्यांनी 101 मोहरा जमवल्या आणि पैठणला जायचे म्हणून निघाला. मग रस्त्यामध्ये त्याला वाटलं की बुवा समर्थांचं मठ वगैरे तिथं होता आणि समर्थ या ठिकाणी आहे, चला आपले नातेवाईकही आहेत, म्हणून तो आला. त्यांनी दर्शन वगैरे घेतलं. ते म्हणाले, आलायस तर थांब, राहा आजच्या दिवस, जेवण वगैरे कर, भोजन प्रसाद घे आणि मग जा सावकाश. हे सगळं सांगितलं की असं असं मी व्यापार धंदा केला, 101 मोहरा जमवले, आता घरी चाललो मी. ते म्हणले, वा वा, छान छान. तेवढ्यात काय झालं की काही ब्राह्मण मंडळी आली, 100-1 लोक आले. मग समर्थ म्हणाले की थांबा, आता जाऊन स्नान वगैरे करून या, भोजन करा. ते म्हणाले, अहो पण तुम्ही भोजन कसं घालणार आम्हाला 100 लोकांना, तुमच्याकडे काय शिजा सामुग्री आहे? ते म्हणाले, तुम्ही नका त्याची चिंता करू, ज्याची मला आरती करायची आहे तो राम बघून घेईल काय करायचं ते प्रसादाचं. आणि त्याप्रमाणे समर्थांनी पूजा वगैरे सगळी झाली. ही मंडळी सगळी ब्राह्मण मंडळी स्नान करून नदीवर जाऊन आले. भोजन झालं. बाबाजी पंतांना समर्थ रामदासांनी त्या मोहरा मागितल्या, त्यांनी देऊन टाकल्या. त्या 101 मोहरा. ते म्हणाले, मोहरा कुठे तू आणल्या? ते दिली पिशवीत. त्यांनी प्रत्येक ब्राह्मणाला एक मोहरा दिली. 100 मोहरा संपल्या. ती एकच ठेवली त्या पिशवीत. ब्राह्मण मंडळी गेली निघून. बाबाजी पंतांचा मुक्कामही झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी ते म्हणाले, ठीक आहे, ओके, बाय बाय. आता बाबाजी पंतांची अडचण अशी झाली की मागताही येत नाही, थोडे मनाने खट्टू होऊन. आता शेवटी काय हो, मन आहे माणसाचं. पण नाथ महाराजांचे नातू आहेत, ते निघाले गावाकडे, काही बोलले नाही ते एका शब्दाने. घरी गेले. थोडा चेहरा बारीक आहे. पैठणला गेले, घरी बसले, पाणी वगैरे पिलं. त्यांचे वडील हरिपंडित, एकनाथ महाराजांचे चिरंजीव, ते बाबाजी पंतांना म्हणले कालच माणूस येऊन गेला आणि म्हणले हे ते त्यांनी पिशवी दिलेली, म्हणले बघून घे, म्हणले आम्ही तर काही हात लावला नाही त्याला. ते म्हणे, हे काय? ते म्हणे, त्यांनी सांगितलं बाबा 101 मोहरा आहेत आणि बाबाजींनी सांगितलंय की मी नंतर येतो उद्या परवा, तोपर्यंत हे घरी आमच्या नेऊन द्या. त्यांनी पिशवी उघडून बघितली, 101 मोहरा त्याच्यात. आपली पिशवी काढली, त्याच्यात 1 मोहरा. ते म्हणाले, माणूस कसा होता? हरिपंडितांनी सांगितलं, पायात खडावा होत्या, हातात एक दंड होता, भगव वस्त्र परिधान केलेलं होतं, केस लांब होते, गंध भाळावर होता. ते सगळं वर्णन ऐकलं आणि बाबाजी पंतांना अर्ध मेल्यासारखं झालं. उणा शब्द येऊ नये आपणावरी. समर्थांच्या चरित्रातला हा प्रसंग आहे. बाबाजी पंतांना किंवा हरिपंडितांना असं वाटू नये की अरे आमच्या मावशीच्याच घराण्यातलं हे पोर आहे आणि एवढं मेहनतीनं उद्योग व्यवसाय करून 101 मोहरा आणलेल्या त्या घेतल्या, ह्यांनी देऊन टाकल्या, उधळून टाकल्या ब्राह्मणांना आणि काही सुद्धा बोलले नाहीत. समर्थांच्या चरित्रातले हे असे प्रसंग आहेत. किती निस्पृहता किती आहे. आणि समर्थ जे सांगतायत ना, उणा शब्द येऊ नये आपल्यावरी,
ते त्यांनी समर्थांनी इथं या प्रसंगातून दाखवून दिलेलं आहे. भिक्षेविषयी लाजो नये, बहुत भिक्षा घेऊ नये, पुसताही देऊ नये, ओळखी आपुली श्रीराम. हा ज्याला निस्पृहता अंगी बाणवायची आहे. समर्थांनी इथं दुसरा नियम सांगितलाय, भिक्षेविषयी लाजो नये. आता निस्पृह माणसाकडे काही संग्रह नाहीये. 8 दिवसाचा 15 दिवसाचा शिदा काही मठामध्ये थोडाच ठेवलेला आहे. रोजच्या रोज आणायचा, भिक्षा मागायची आणि ते करून खायचंय. संग्रह वृत्ती नको. समर्थ म्हणतायत भिक्षेविषयी लाजो नाही. भिक्षा आणि भीक यात फरक आहे. भीक ही निव्वळ चरित्रासाठी आहे, प्रपंचासाठी आहे. भिक्षा ज्याने प्रपंच सोडलेला आहे, जो राष्ट्रासाठी काम करतोय, देवासाठी काम करतोय, समाजासाठी काम करतोय, त्याने भिक्षा मागायला अधिकार आहे. आणि ती केवळ भिक्षा नाही राहत, ती कामधेनू होते, अमृतवल्ली होते. अहो, देवादिकांनी मागितलेली आहे भिक्षा. म्हणून समर्थ म्हणतात, मग तुला काय लाज आहे? भिक्षेविषयी लाजो नये, बहुत भिक्षा घेऊ नये. आता इथं सुद्धा अर्थ जास्त धन घेऊ नये, जास्त भिक्षा घेऊ नये, मोले कीर्तन करू नये, त्यातला हा दुसरा संदर्भ आहे. 7 संदर्भ समर्थ रामदासांनी या समासामध्ये दिलेले आहेत. बहुत भिक्षा घेऊ नये, पुसताही देऊ नये, ओळखी आपुली श्रीराम. प्रसंग आठवा तुम्ही. 12 वर्ष फक्त समर्थ जांबेमध्ये राहिलेले, लग्नाच्या भोवल्यावरून जे निसटले, रात्रंदिवस पळत धावत काट्या कुट्यातून सरळ रामाच्या चरणाजवळ आले. काय नाशिकला काळाराम मंदिरामध्ये उभे राहिले. लोक येत आहेत, बुक्का लावतायत, पेढा तोंडाला लावतायत रामाच्या. गर्दी गर्दी गर्दी. समर्थांना वाटलं मी ज्या रामाच्या शोधात आहे तो हा राम नव्हे, माझा आत्माराम कुठे आहे, ज्यांनी मला इथपर्यंत आणलं, ज्यांनी मला बालपणी दृष्टांत दिला, हुरमुजी रंगाचं वस्त्र दिलं, एक बाण दिला, त्रयोदशाक्षरी मंत्र देऊन मला अनुग्रह दिला, तो राम कुठे? मग त्या रामाच्या शोधामध्ये साधना करण्यासाठी समर्थ रामदास नाशिकवरून 10 किलोमीटरवर टाकळी गावात आले. नंदिनी आणि गोदावरीच्या नदीच्या पात्रामध्ये संगमावर उभा राहून तिथं ध्यानधारणा केली, त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप केला, गायत्री मंत्राचा जप केला, साधना केली. 12 वर्ष समर्थ भिक्षा मागायचे, ओम भवती भिक्षां देही म्हणून. काही जणांनी द्यावी भिक्षा, काही जणांनी मनाचं धडधाकट दिसतोस, कोणत्या गावचा आहेस तू, काय नाव आहे तुझं, आई वडील कुठं असतात तुझे. पुसताही ओळखी देऊ नये आपली. ज्याला अशा पद्धतीचं काम करायचं असतं त्यांनी आपलं नाव सांगण्याची गरज नाही. चिन्मय मिशन मध्ये काम करणारे जे ब्रह्मचारी असतात ते कधीही आपला पूर्वजन्मीचं संदर्भ देत नाहीत कुठे. आणि आपल्याला कल्पना असेल कदाचित, ही सगळी ब्रह्मचारी मंडळी जी आहेत ना, ही सगळी इंजिनियर, वकील, डॉक्टर अशी मंडळी आहेत. बुद्धीनं काय कमी आहेत का? पण त्यांचा ओढा जे सुकृत आहे ते कॅरीड फॉरवर्ड आहे या जन्मात, म्हणून ते इकडे येतात. समर्थ सांगतायत पुसताही देऊ नये, ओळखी आपली. पुसणे हा शब्द मराठवाड्यातला आहे. समर्थांचं 12 वर्षाचं बालपण मराठवाड्यात गेलेलं आहे. पुसणे म्हणजे विचारणे. धडमळी नेसो नये, गोड अन्न खाऊ नये, दुराग्रह करू नये, प्रसंगी वर्तावे श्रीराम.
धड मळीन वस्त्र नेसो नये. फाटलेला आहे, खराब झालेला आहे, जीर्ण झालेला आहे, त्याला म्हणायचं मळीन. आणि धड म्हणजे चट्ट्या पट्ट्यांचं रंगीत भडक रंगाचे कपडे. धड मळीन वस्त्र नेसो नये. गोड अन्न खाऊ नये, सवय लागेल. आता हा निस्पृह माणूस आहे, समाजामध्ये याला इकडे तिकडे भटकायचं काम आहे. गोड खाल्लं तर कसं वाटेल, कसं राहील ते, सवय लागेल गोड खायची. दुराग्रह करू नये, प्रसंगे वर्तावे, प्रसंग पाहोण चालावे, हटनिग्रही न पडावे. यत्न निरूपण. प्रसंग पाहोण चालावे, हटनिग्रही न पडावे. प्रयत्न करणारा पुरुष कसा असतो तसं समर्थ या ठिकाणी सांगतात. दुराग्रह करू नये, प्रसंगे वर्तावे. मी म्हणाल तेच करायचं असं नाही, प्रसंगानुरूप वर्तलं पाहिजे. आपण ज्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे काही अडचण आहे, चालवलं पाहिजे. मला बोलावलं तुम्ही, माझी व्यवस्था नाही ठेवली असं म्हणून चालेल का? भोगी मन असो नये, देह दुःख त्रासो नये, पुढे आशा धरू नये, जीवित्वाची. श्रीराम. भोगी मन असू नये, देह दुःख त्रासो नये, पुढे आशा धरू नये, जीवित्वाची. आपल्याला माहिती आहे शेजघरामध्ये सज्जनगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला पलंग आहे. 365 किल्ल्यांपैकी एकच किल्ला समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांनी एकाच संताला दिला आणि तो म्हणजे सज्जनगड. परळीचा किल्ला समर्थांना दिला. अनेक वस्त्र दिली, आभूषणं दिली, भरीचे भरदार असे कपडे दिले, वस्त्र दिली, शाली दिल्या आणि एक पलंग दिला की तुम्ही स्वामी ह्याच्यावर झोपायला पाहिजे. पण समर्थ कधी झोपत नसत बर का. आता ते म्हणायला तिथं बोर्ड लावून ठेवलेला आहे, शिवाजी महाराजांनी दिलेला समर्थांना पलंग. पलंग आहे, शिवाजी महाराजांनी दिलेला आहे, पण समर्थ झोपलेत का? शिवाजी महाराजांनी त्यांना विनंती केली. हे समर्थांनी कधी कपडे चांगले घातले नाहीत, कायम लंगोटीवर राहिले, हे चुकीचं आहे. एकदा शिवाजी महाराज येत होते आणि शिष्यांनी सांगितलं की, म्हणाले राजे येत आहेत, मोठा लवाजमा आहे, सरदार मंडळी सोबत आहेत, तर म्हणाले जरा तुम्ही आणि त्या दिवशी काय दसरा वगैरे काहीतरी असा सण होता, तर म्हणले तुम्ही जरा भरजरी वस्त्र घाला. समर्थ म्हणाले चला ठीक आहे. पूर्ण पोशाख समर्थांनी केला. भरजरी शाल खांद्यावर घेतली, गळ्यात माळा घातलेल्या आहेत मोत्यांच्या. आणि समर्थ आणि शिवाजी महाराजांची भेट झालेली आहे. शिवाजी महाराजांनी आग्रह केला की स्वामी तुम्ही या पलंगावर झोपायला पाहिजे. ते म्हणाले मी झोपेन, पण तुम्ही एक काम करा. राजांना म्हणाले यावर्षी पंढरपूरला जा, आणि पंढरपूरला जात असताना बारीक लक्ष ठेवा की कोण असा अधिकारी व्यक्ती की जो पलंगावर झोपतो. अधिकारी व्यक्तीला पलंग द्या म्हणाले, त्यांना झोपायला सांगा. शिवाजी महाराजांना वाटलं खरंच काय बघायला पाहिजे, स्वामी सांगतायत म्हणजे काहीतरी असणार आहे त्यात. शिवाजी महाराजांनी वेषांतर केलं, पंढरपूरला गेले. अनेक लोकांना भेटत होते, ते जज करत होते, कोण आहे ज्ञानी, कोण आहे विरक्त, कोण आहे वैराग्यशील विवेकी. आणि त्यांना गणेशनाथ नावाचे एक सद्गुरुस्त मिळाले. आता राजे वेषांतर केलेलं जरी असलं तरी सगळी सिस्टीम सोबत आहे ना. त्यांनी लगेचच आदेश दिला आणि एक पलंग आला. शिवाजी महाराजांनी गणेशनाथ महाराजांना सांगितलं की गुरुजी आपण या पलंगावर, मी तुमच्यासाठी पलंग आणलेला आहे, या पलंगावर तुम्ही झोपा.
ते गणेशनाथ महाराजांनी लक्षात आलं त्यांच्या की ही व्यक्ती वल्ली कोण आहे, एवढ्या दिवसापासून आपल्या सोबत आहे. ते म्हणाले, मी तुम्हाला ओळखलंय, तुमच्या मनातला हेतू माझ्या लक्षात आलाय. ठीक आहे, तुमच्या आग्रहाखातर, स्नेहाखातर, प्रेमापोटी आजचा एक दिवस मी पलंगावर झोपेन. शिवाजी महाराजांना आनंद झाला. नमस्कार करून शिवाजी महाराज गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी शिवाजी महाराज त्यांना भेटायला आले आणि आश्चर्यचकित झाले. गणेशनाथ महाराजांनी पलंगावरच्या चादरीच्या खाली काटे, दगड असे टाकून ठेवलेले होते. शिवाजी महाराजांना आश्चर्य वाटलं आणि त्यांच्या लक्षात आलं का समर्थांनी सांगितलं. दास विश्राम धाम या ग्रंथामध्ये आत्माराम महाराजांनी याचा उल्लेख केलाय. काय म्हणतायत आत्माराम महाराज? अरे देहासी देता सौख्य सुरवाड. गणेशनाथ महाराज राजांना सांगतायत, अरे देहासी देता सौख्य सुरवाड, होईल तेने परमार्थ घरबुड. परमार्थ बुडवेल माझ्याकडून, घर बुड, परमार्थाचं घर बुडेल म्हणून घर बुड. साधकासी कासया भलती भीड. साधकाला भीड घालणं, आग्रह करणं बरोबर नाही, कारण त्याच्या साधनेमध्ये व्यत्यय येईल. साधकासी कासया भलती भीड, स्वहितास खंड करावया. त्याचं जे स्वहित आहे ते त्याला मिळू द्या, त्याच्यामध्ये खंड नको. साधने नावडती जया साधका, तनु कष्टविना लुभरा जो का. जो आपल्या देहाला कष्टवीत नाही, साधना करताना खरं तर तपस साधना करत नाही, तो लुभरा आहे, मोह आहे त्याच्या मनात. न फिटे तयाला भवभय धोका, साधनेची सिद्धा जीवन. तेव्हा शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं, नाही, आपण आग्रह करता उपयोगी नाही. पलंग आहे सज्जनगडावर, पण फार क्वचित वेळा समर्थ रामदास त्या पलंगावर झोपलेले. विरक्ती गळो देऊ नये, धारिष्ट चळो देऊ नये, ज्ञान मळीन होऊ नये, विवेक बळे श्रीराम. करुणा कीर्तन सोडू नये, अंतर्ध्यान मोडू नये, प्रेमतंतू तोडू नये, सगुण मूर्तीचा श्रीराम. ज्ञानी आहे समर्थांचा महंत. कसा आहे? ज्ञानी आहे, विरक्त आहे, त्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे, भगवंताचं दर्शन झालेलं आहे. पण समर्थ म्हणतात, प्रेमतंतू तोडू नये, सगुण मूर्तीचा. सगुण पूजा करणं ही सोडता कामा नये. भगवंताची सगुणोपासना, आपल्या प्रिय भगवंताला, आपल्या उपास्य देवतेला एखाद्या मूर्तीमध्ये ठेवणं आणि त्याची मनोभावे पूजा करणं, याचा एक वेगळा विलक्षण आनंद आहे. या दोन गोष्टी आहेत. एक तर सगुण पूजेचा आनंद किंवा समाधान हे साधकाला मिळतं, कारण निर्गुणाची पूजा काय करणार. मान्य आहे, निर्गुणाची प्राप्ती झालेली आहे, निर्गुणाची कृपा झालेली आहे, पण त्याची पूजा कशी करणार. आणि पूजा नाही केली तर समाधान नाही मिळणार. त्याहीपेक्षा महत्वाचा एक परिणाम आहे. समजा ज्ञानी पुरुष आहे, तो काहीच करत नाही, स्नान संध्या करत नाही, देवाची पूजा करत नाही, पोथी वाचत नाही, कीर्तन करत नाही, प्रवचन करत नाही, ऐकायला बसत नाही. समाजामध्ये काय इम्पॅक्ट पडेल त्याचा. लोक म्हणतील, अहो काय माणूस आहे हा, पूजा सुद्धा करत नाही आणि इकडे पोपटपंची सांगतो. म्हणजे वैयक्तिक जीवनामध्ये तर सगुणोपासना ही महत्वाचीच आहे. स्वतः समर्थांनी ज्ञानोत्तर सगुणोपासना शेवटच्या श्वासापर्यंत केलेली आहे. पण त्याहीपेक्षा समाजाला एक आदर्श दीपस्तंभ उभा करायचा असेल समाजाच्या समोर, तर सगुणोपासना आवश्यक. आणि म्हणून समर्थ म्हणतात, प्रेमतंतू. त्याला शब्द काय वापरलाय समर्थांनी.
त्या भगवंताविषयी असलेलं प्रेम त्या मूर्तीमध्ये आहे आणि त्या मूर्तीच्या माध्यमातून तो तंतू सुटता कामा नये. पोटी चिंता धरू नये, कष्टे खे अंतर्ध्यान मोडू नये, समयी धीर सांडू नये, काही केल्या श्रीराम. जो निस्पृह आहे त्याने चिंता करण्याचं काहीच कारण नाही. विदेह जनकांच्या चरित्रातला प्रसंग आहे. विदेह जनक राजा जंगलामध्ये गेलेला असताना तिथे एक साधू होता. राजाला वाटलं की साधूला आपण किती ते तप करून ध्यानधारणा करून शरीर कसं कृश झालंय, यांना आपल्या राजवाड्यात घेऊन जाऊ, थोडे दिवस आराम करतील, साधना तिथेही करता येईल, यांना खाणं पिणं व्यवस्थित, आपल्याला सेवा घडेल. राजाने त्या साधूला सांगितलं. ते म्हणे हो ठीक आहे, येतो मी. घरी आले साधू. राजवाड्यातलं एक प्रशस्त दालन त्या साधूला दिलं. साधूला दरबारामध्ये बसण्यासाठी एक आसनाची व्यवस्था करण्यात आली. बरेच दिवस झाले, दरबार भरलेला आहे आणि एक दिवस राजाचा शिपाई सेवेकरी जे घरी कामाला होते ते धावत आला आणि तो म्हणाला, माफी असावी महाराज, दरबारामध्ये मी धावत पळत आलो, त्याचं कारण असं आहे की आपल्या राजवाड्याला आग लागलेली आहे. विदेह राजा म्हणे ठीक आहे जनक. माता सीतेचे पिताजी आहेत जनक राजा. ते म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही. पण हे ऐकल्याबरोबर साधू उभे राहिले. राजांनी त्यांच्याकडे बघितलं. ते म्हणाले, महाराज काय झालं? ते म्हणाले, अरे राजवाड्याला आग लागलीये, राजप्रसादाला आग लागलीये आणि तू एवढा शांत बसला, तुला काहीच वाटत नाही त्याचं? ते म्हणे, अहो आग लागलीये ना, मग यंत्रणा आहे की ते काम करण्यासाठी. आपला दरबार चालू आहे, लोक इथं तिष्ठत उभे आहे आणि यातून धावत पळत जाण्यासारखं काही नाहीये. ते म्हणे, तुला काही नसेल पण माझं लंगोट जळून जाईल ना. राजाला राजवाड्याचं काही वाटत नाहीये आणि या बाबाजीला आपल्या लंगोटाची भीती आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, पोटी चिंता धरू नये. आपलं सगळं हित करायचंय, अहित करायचंय, काय करायचंय ते रामावर सोपवलंय ना, मग आता चिंता नाही करायची. आहे ती तुके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे, येणे रीती श्रीराम. चिंतेचं मूळच तुटून गेलंय ना, आता चिंता कशाची आली? देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसी नसे श्रीराम. या महाराजांची बाबाजींची निष्ठा नाहीच आहे, त्यांचा जीव अडकलाय लंगोटात. पोटी चिंता धरू नये. समर्थांच्या दासबोधामध्ये अशा प्रत्येक ओवीला या समासातल्या समर्थांच्या चरित्रातले प्रसंग आपल्याला जोडता येतात. अपमानिता सिनो नये, निखंदिता कष्टो नये, धिक्कारिता झुरो नये, काही केल्या श्रीराम. निस्पृहाने आपल्या सगळ्या भावनांना बाजूला ठेवलं पाहिजे. कुणी धिक्कार केला हरकत नाही, अपमान केला हरकत नाही. अपमान कुणाचा केलाय? माझ्यातल्या आत्मतत्वाचा नाही केलेला. मी एका खेड्यामध्ये गेलो होतो, फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि ते जे दुकानदार होते, त्या दुकानाच्या तिथं मी बसलेलो होतो. छोटं दुकान होतं. परळी तालुक्यामध्ये एक छोटं गाव आहे बेलकुंड नावाचं, त्या ठिकाणी मी गेलो होतो.
बेलम बेलम नाव आहे त्या गावाचं. आणि त्या ठिकाणी बरीच वर्ष झाली या गोष्टीला. त्या दुकानावर मी बसलो होतो. छोटं दुकान होतं. ते काका जे आहे ते दुकान ते सामान वगैरे देत होते. आणि एक जण माणूस आला तर अमृतपान करून आला होता, शरबत घेऊन. अमृतपान नाही म्हणता येणार, शरबत घेऊन. आमचे रंगनाथराव उंबरकर म्हणतात शरबत घेऊन आला. आणि मग आला तो बोलायला लागला आदवा तादवा त्या दुकानदाराला. दुकानदार काही नाही, एकदम शांत, काही चिडेना, काही बोलेना, हकलून देईना, उतरून थोबाडीत मारेना. थोडा वेळ बोलला तो उभा राहून माणूस आणि गेला निघून. पुन्हा भेलकांड्या खात खात असं पुढे निघून. मी त्या दुकानदारांना विचारलं, अहो म्हणलं तुम्हाला एखादी त्याला थापड लगावून दिली असती नाही, दोन एखादं काठी हातात घेतली असती तर पळून गेला असता. त्यांनी जे उत्तर दिलं त्या दुकानदारांनी, ते काका मला असं म्हणाले, त्यांनी मोप शिया दिल्या म्हणले मला. शिया म्हणजे शिव्या. त्यांनी मोप शिया दिल्या पण म्या घेतल्याच नाही ना. त्यांनी शिव्या दिल्या पण मी घेतल्या नाही, त्यामुळे मला लागायचा प्रश्नच नाही. ते परत त्याच्याकडे गेले. समर्थ या ठिकाणी म्हणताय, अपमानिता सिनो नये, निखंदिता कष्टो नये. म्हणजे कुणी आपली निंदा केली, वाईट साईड बोललं, हरकत नाही, तो त्याच्या दृष्टीने बोललाय. पण मला माहिती आहे की माझं वागणं कसं आहे, मग मी काळजी कशाला करायला पाहिजे. निखंदिता कष्टो नये, धिक्कारिता झुरो नये. म्हणून आमच्याकडे अधिकारी म्हणतात. अधिकारी या शब्दाचा अर्थ काय हो? ज्याचा धिक्कार केला तरी त्याचा अधिकारी, त्याचा अर्थ असा आहे त्याचा धिक्कार कधी होत नाही, म्हणून तो अधिकारी आहे. पण अधिकारी लोकांचा तर लवकर अपमान होतो त्यांचा. थोडं काही त्यांच्या मनाविरुद्ध गेलं की लगेचच ते चिडतात. विरक्ती गळो देऊ नये, धारिष्ट चळो देऊ नये, ज्ञान मळीन होऊ नये, विवेक बळे श्रीराम. आपल्या ज्ञानाला कायम तासत राहिलं पाहिजे. सज्जनाओ, बुद्धी ही लोखंडासारखी आहे एका दृष्टीने. ती जर तशीच ठेवून दिली तर तिच्यावर गंज चढेल आणि एक दिवस ते तुटून जाईल. गंज चढलेलं लोखंड कामाचं नसतं, ते लवकर तुटतं. पण जर तिला तासत राहिलं, घासत राहिलं, आणि समर्थ म्हणतायत विवेक बळे, आपलं ज्ञान मळीन होऊ नये, कायम उजळणी करत राहिलं पाहिजे. विवेकाच्या बळाने, बुद्धीच्या बळावर. पुढे समर्थ सांगतायत, सगळ्या ओव्या नाही घेत मी, काही ज्या महत्वाच्या वाटतायत त्या घेतो. तपिळपण धरू नये, भांडविता भांडू नये, उडविता उडवू नये, निज स्थिती आपुली श्रीराम. आपली जी स्थिती आहे, निज म्हणजे माझी मूळ स्थिती काय आहे? परब्रह्म स्वरूप ही माझी मूळ स्थिती आहे. मग त्याला अपमान मान काय काही घेणं देणं नाहीये. ते आत्मतत्व आहे, अविनाशी तत्व आहे. ते सगळे जे मानापमान जे आहे, सुख दुःख जे आहे, ते या देहाचे. पण त्यातला मी बाजूला आहे. मी म्हणजे हात नव्हे, मी म्हणजे डोळे नव्हे, मी म्हणजे कान नव्हे, मी म्हणजे हा शर्ट नव्हे, मी म्हणजे चष्मा नव्हे, मी म्हणजे हात न पाय नव्हे. मी वेगळा आहे कुणीतरी. मी झोपलो आणि झोपून उठल्यानंतर छान झोप झाली, फ्रेश वाटतंय. आता हे कुणाला वाटतंय? या देहाला वाटतंय का? तो आनंद कुणी घेतला? कुणाला समाधान मिळालं? आणि जेव्हा तो आनंद घेत होता तेव्हा तो सांगितलं का? त्याला जाणवलं का? तेव्हा नाही. ते सगळं उरकल्यानंतर मग त्याची अनुभूती होते, मग त्याची प्रचिती येते. ओ, मी गाढ झोपलो होतो आणि मला आता छान वाटतंय, फ्रेश वाटतंय, थकवा सगळा दूर गेला. तो मी, ती निजस्थिती आहे. ती निजस्थिती कसल्याही परिस्थितीमध्ये समर्थ म्हणतायत ती सांडू नये, ती सोडता उपयोगी नाही. तपिळपण धरू नये, भांडविता भांडू नये.
संबंध पडू देऊ नये चांडाळाशी श्रीराम. काय सांगतायत समर्थ? तपिळपण धरू नये, तापटपणा काही कामाचा नाही. लगेच राग येणं, लगेच क्रोध येणं, फडफड बोलणं, अद्वा तद्वा बोलणं आणि वर त्याची मखलाशी करायची. आपण माझा स्वभाव तसा आहे, स्पष्ट वागताय मी. समर्थ या ठिकाणी म्हणतायत तपिळपण धरू नये, भांडविता भांडू नये. कुणी भांडायला जरी आला तरी आपण शांत राहिलं पाहिजे. स्वामी विवेकानंदांची गोष्ट एक, तुम्हाला जर तुमच्या आयुष्याचं भलं करायचं असेल तर विनाकारण भांडू नका. आणि समोरचा भांडतोय म्हणून तर बिलकुल भांडू नका. आता सध्या आपण पाहतो की नाही राजकीय तमाशा. जे निर्णय अगोदरच्या सरकारने घेतले सगळे फिरवून टाकले. म्हणजे केंद्राने एखादा अध्यादेश काढला किंवा ठीक आहे पतंजलीचं औषध घ्या कोरोनिल, की लगेच राज्य सरकारने सांगायचं नाही त्याच्यावर बंदी घाला. म्हणजे विरोधासाठी विरोध. समर्थ म्हणतायत भांडविता भांडू नये, उडविता उडवू नये निजस्थिती आपली. आपलं खरं स्वरूप काय ते नाही सोडता उपयोगी. काय झालं एकदा चाफळला राम जन्मोत्सवाचा उत्सव वाढायला लागला. 9 दिवसाचा उत्सव. आणि मग तो सगळा महाप्रसाद वगैरे व्हायला, भोजन व्हायला उशीर व्हायचा. मग आता सकाळपासून काय आहे, मग फराळाचं सगळ्यांना मिळायचं. मग आता जसजसा उत्सव वाढायला लागला चाफळला तसतसं अनेक लोक यायला लागले, राहुट्या टाकून राहायला लागले. का तर नाश्त्याची व्यवस्था आहे, फराळाची व्यवस्था आहे, दुपारचं जेवण तर काय त्याला बघायचं कारणच नाही. काही अकंठ जेवण आहे, महाप्रसाद आहे, भगवंताचा प्रसाद आहे, रामाचा प्रसाद. सगळ्यांना बरं वाटायला लागलं. काय झालं, काही शाक्त आगमी जे लोक आहेत, अघोरी मार्गाचे लोक, शाक्तपंथीय, त्यांची एक राहुटी तिथं आली. आणि फराळाचं सामान आलं नाही म्हणून यांनी 2 हरणं मारली बाण लावून तीरकमठ्याने. आता ते समजलं जयराम स्वामींना आणि काही शिष्यांना, ते सगळे तिथं गेले. तपिळपणा धरून समर्थ सांगतायत धरू नये, पण हे तपिळ काही त्यातले 1-2 शिष्य अंगावर धावून गेले त्यांच्या. भांडविता भांडू नये. आता खरं तर अशा पवित्र ठिकाणी हरण मारायचं काही कारण आहे का? पण ते शाक्तपंथी लोकांनी केलं. ते त्यांना समज द्यावी, नंतर तिथं भांडाभांडी चालू झाली. तेवढ्यात चाफळ मठातून एक माणूस आला, एक शिष्य आला. त्यांनी फराळाचं सामान आणलं, सगळं फराळाचं साहित्य आणलं. आणि हे सगळं वादावादी चालू असताना ते फराळाचं साहित्य आणलं. ते म्हणले असं मठातून हे फराळाचं साहित्य तुमच्यासाठी पाठवलं. म्हणजे जयराम स्वामी वगैरे सगळी बाकीची मंडळी आहे, शिष्य मंडळी, ते म्हणाली त्या शाक्त लोकांना म्हणाली, बघा थोडा उशीर झाला तर तुम्ही हरणं मारली. आलं का नाही म्हणले मठातून तुम्हाला फराळाचं साहित्य. ज्याने साहित्य आणलं त्याने अजून एक निरोप आणला. तो म्हणाला समर्थांनी सांगितलंय, स्वामींनी सांगितलंय की मारलेली हरणं घेऊन या. आता त्या शाक्तपंथीयांच्या लक्षात आलं की समर्थ कुठल्या पातळीवरचे आहेत. सगळं समर्थांना समजलं. थरथरत्या हाताने त्यांनी ती 2 हरणं त्या शिष्याच्या हातात दिली. शिष्याच्या हातात दिली, त्यांनी अशी हातात धरली, तेवढ्यात ती उड्या मारून निघून गेली. धावत पळत बागडत निघून गेली. समर्थांनी याची प्रचिती आणून दिली. हसविता हसो नये, बोलविता बोलो नये, चालविता चालो नये, क्षण क्षणा श्रीराम, एक वेश धरू नये, एक साज करू नये, एक देशी होऊ नये, भ्रमण करावे श्रीराम. ज्याला लोकसंघटनाचं काम करायचंय, जो महंत आहे, जो निस्पृह आहे,
त्याने एकाच ठिकाणी अनेक दिवस राहणं योग्य नव्हे, कारण तिथं त्याचे मोहाचे बंध निर्माण व्हायला चालू होत आहे. एक वेश करू नये, एक वेश धरू नये, एक साज करू नये. काय म्हणजे त्यामध्ये नित्य नूतनता असावी. कधी धोतर घातलंय, कधी ट्रॉझर घातलीये, पण म्हणून कधी सूट पॅन्ट घालायची, नेकटाय लावायची का, असं नाही. त्या त्या पंथाला अनुसरून जो वेश आहे तो असलाच पाहिजे. पण फार जसं वर सांगितलंय, मळीन वस्त्र नेसू नये, फार धड वस्त्र नेसू नये, तसं एकच साज करू नये. रोज 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 तेच. जरा फरक असला पाहिजे. आपल्याला वाटतं का नाही, आज हा शर्ट घातलाय रेशांचा, उद्या चेक्सचा शर्ट घालू, परवा काय टी शर्ट घालू. एक साज करू नये, एक वेश धरू नये, एका ठिकाणी राहू नये, परिभ्रमण करावे. जास्त दिवस एकाच ठिकाणी राहू नये. एक तर त्या ज्यांच्याकडे आपण राहू त्याला ते टॅक्सेशन आहे, आणि नंबर 2 तिचं बंध निर्माण होतात, काही तंतू निर्माण होतात, आणि ते होऊ नयेत म्हणून समर्थ म्हणतात परिभ्रमण करावे. आणि ज्याला लोक संघटनेचं काम करायचंय त्यांनी फिरलं पाहिजे, मठामठांमध्ये गेलं पाहिजे. आम्ही ग्राहक पंचायतीचं काम करतो, आमच्या संघटकांनी परिभ्रमण केलं पाहिजे. या तालुक्याला जा, त्या तालुक्याला जा, तिथे जाऊन बैठक घे, तिकडे जाऊन ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्राचं काम बघ, तिकडे अभ्यास वर्ग घे, ग्राहक पंचायतीची माहिती सांग. फिरत राहिलं पाहिजे ना. न फिरवल्यामुळे काय काय होते आपल्याला माहिती आहे. भाकरी करपते, घोडा आजारी पडतो. म्हणून परिभ्रमण करावे, फिरवलं पाहिजे, फिरत राहिलं पाहिजे. सेवा साधना नावाचं एक पुस्तक आहे. कुणी काढलंय हो? हे रामकृष्ण मठाने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. एकनाथजी रानडेंचं पुस्तक आहे. एकनाथजी रानडेंनी जे आपण श्रीपाद शिला स्मारक जे म्हणतो स्वामी विवेकानंदांचं, जागतिक पातळीवरचं ते स्मारक आहे. आपण पाहिलं असेल, पाहिलं नसेल तर अवश्य जाऊन या एकदा. समुद्राच्या त्या खडकावर ते स्मारक उभं आहे, ज्या खडकावर जाण्यासाठी स्वामी विवेकानंदांकडे 5 पैसे नव्हते नावाड्याला देण्यासाठी. त्या ठिकाणी आज टोले जंग इमारत उभी आहे. श्रीपाद शिला स्मारक. एकनाथजी रानडेंनी आयुष्य वेचलं सगळं त्या स्मारकासाठी. किती निधी घेतला? 1 रुपया एकाकडून. 2 रुपये सुद्धा नाही, बाकी 100 आणि 200 तर फारच लांब राहिले. एका माणसाकडून 1 रुपया. समर्थांनी रामाचं मंदिर कसं उभा केलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेत तिकडे आंध्रामध्ये जाऊन पाहिलं, मोठमोठी गोपूर आहेत, भव्य दिव्य कळस आहेत. मग असं रामाचं मंदिर नको का? मी करून देतो. समर्थ म्हणाले नको, प्रत्येकाचा हातभार लागला पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे की हे माझं मंदिर आहे, माझ्या रामाचं मंदिर आहे, माझ्या देणगीवर उभं राहिलेलं मंदिर आहे. सेवा साधना या पुस्तकामध्ये पूजनीय एकनाथजी लिहित आहेत, कार्यकर्त्याच्या पायाला भिंगरी असली पाहिजे, त्याच्या डोक्यावर बर्फाची लादी असली पाहिजे, आणि त्याच्या जिभेवर साखरेचं पोतं असलं पाहिजे. साखर खायची नाही सांगितली, जिभेवर असली पाहिजे, नाहीतर डायबिटीस होईल ना. कार्यकर्ता कसा राहील मग तो? बर्फाची लादी असली पाहिजे डोक्यावर. मग समर्थ काय म्हणतात? देह दुःखे त्रासो नये, धारिष्ट चळो देवो नये, कष्टे खेद मानू नये, निखंदिता कष्टो नये, लाजविता लाजो नये, धिक्कारिता झुरो नये.
हे सगळं कशाचं गमक आहे, कशाची शिकवण आहे? ही सगळी शांत डोक्याची शिकवण. बर्फाची लादी डोक्यावर असली म्हणजे काय बर्फ डोक्यावर घेऊन फिरायचं आहे का? त्यातला गर्भितार्थ पहा. त्याचं डोकं कसं पाहिजे? शांत पाहिजे. जिभेवर साखर पाहिजे. त्यांनी गोड बोललं पाहिजे, मृदू बोललं पाहिजे. आणि पायाला भिंगरी असली पाहिजे. म्हणजे त्यांनी परिभ्रमण केलं पाहिजे. अनेक ठिकाणी त्यांनी गेलं पाहिजे, अनेक मठांमध्ये गेलं पाहिजे, अनेक दासबोध अभ्यास मंडळ जिथं जिथं आहेत त्यांनी बोलावलं की तिथं जायला पाहिजे. आमचे सुनील दादा किती फिरले हो. अखंड चक्र होतं पायाला. मध्य प्रदेश काय, कर्नाटक काय, राजस्थान काय, गाडीनं जायचे, कार घेऊन. कारच्या मागच्या सगळ्या त्या मागची सीट आणि पाठीमागे ते सामान ठेवायची जी डिकी आहे त्याच्यामध्ये पुस्तकं भरलेली. गाडी चालवणार आहे आणि सुनील दादा, बस दोनच माणसं गाडीमध्ये, बाकी सगळी पुस्तकं. म्हणून समर्थ म्हणतात परिभ्रमण करावे. सलगी पडो देऊ नये, प्रतिग्रह घेऊ नये, सभेमध्ये बैसू नये, सर्व काळ श्रीराम. सभा भरलेली आहे, सारख्या सभा करत राहाव्या का? वरच्या ओळीमध्ये काय सांगितलंय? ओळीमध्ये समर्थांनी परिभ्रमण करावे, लोकांना भेटी दिल्या पाहिजेत. संघटनेचं काम कसं चाललंय तिथं जाऊन त्या संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक घ्यायला पाहिजे. मग त्याचा विस्तार कसा होईल तालुक्यापर्यंत जायला पाहिजे. तिथल्या लोकांना माहिती सांगितली पाहिजे. समर्थांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार तालुका गाव पातळीवर जाऊन केला पाहिजे. तिथलं जे मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जाऊन संध्याकाळची उपासना वगैरे जिथं असते त्या ठिकाणी जाऊन सांगितलं पाहिजे की हे अभ्यास करा. पण असं करायचं म्हणजे सभेमध्ये बैसू नये, सर्व काळ उठका सुटका, चला बैठक आहे, चला बैठक आहे, असं नाही. अहो, तुमची उपासना कधी करणार, साधना कधी करणार? निज स्थिती सांडू नये आपुली. भगवंताशी असलेलं अखंड अनुसंधान आपण सोडता उपयोगी नाहीये. नेम अंगी लावू नये, भरवसा कोणास देऊ नये, अंगीकार करू नये नेमस्तपणाचा श्रीराम. आता काय होतं की असा जो ज्ञानी पुरुष आहे, जो लोकसंघटक आहे, त्याच्या ओळखी पाळखी खूप असतात आणि मोठ्या थोरा मोठ्यांच्या ओळखी असतात. सामान्य माणसं तर त्याला भसतातच, पण जी जाणकार लोक धुरीण असतात समाजातली ते पण पाहतात की अरे हा माणूस झटतोय, हा माणूस निस्पृह आहे, हा माणूस ज्ञानी आहे, समाजाची तळमळ आहे त्याला, तो आपलं आयुष्य झोकून देतो या कामासाठी. मग ती लोक त्यांना भसतात, त्यांचे चाहते बनतात. मग अशा लोकांचा रॅपो वाढतो. मग एखाद्या माणसाला वाटतं की जरा महाराजांना सांगावं, म्हणजे ते त्यांना सांगतील, त्यांची यांची उठबैस भरपूर आहे. मग ते आपल्याला भरीला पाडतात. तुम्हाला मी सांगतो, बिंदू माधव जोशी आमच्या ग्राहक पंचायतीचे संस्थापक, या देशातल्या ग्राहक चळवळीचे अध्वर्यू, ग्राहक चळवळीचे प्रणेते. त्यांनी मंत्रीपद भूषवलेलं आणि फक्त भारतीय जनता पक्षच नव्हे तर काँग्रेस आहे, कम्युनिस्ट आहे, अनेक पक्षांमधले लोक त्यांच्या परिचयाचे आणि मोठमोठी लोक. मग कार्यकर्त्याला वाटायचं. एकदा मी त्यांच्यासोबत आम्ही खूप प्रवास केला. आम्ही एका गावात गेलो. तिथला जो कार्यकर्ता होता तो होता वकील, मोठा पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणीवर, व्यवसाय आणि वकिली. आता ते काय आहे की गव्हर्नमेंट प्लीडर जे असतात, शासनाचे वकील, तर त्याच्यासाठी त्यांना नेमणूक करून घ्यायची होती त्या पदासाठी. मग ते त्यांनी अर्ज वगैरे भरला होता.
आणि आम्ही एका घरी थांबलो होतो भोजनासाठी. तेव्हा ते तिथं आले. ते म्हणाले की थोडे 2 मिनिट बोलायचं आहे. म्हणलं काय विषय? तर म्हणले नाही, थोडं हे मला एक निवेदन द्यायचं. आता जिल्हा कार्यकारिणीचा माणूस आहे, निवेदन द्यायचं ठीक आहे, आपण म्हणजे आपल्याला मनात काही येत नाही. आमचं जेवण वगैरे झालं. आम्ही निघताना नानांना सांगितलं, आम्ही त्यांना नाना म्हणत असू, बिंदू माधव जोशींना, असं असं वकील साहेब भेटणार आहेत, आपल्याला काही बोलायचं त्यांना. ते म्हणाले बोला बोला, काय काय म्हणताय, काय चाललंय वगैरे विचारलं त्यांनी. त्यांनी ते काढलं पत्र आणि हातात दिलं त्यांच्या. ते म्हणाले नाना, मी असं असं गव्हर्नमेंट प्लीडरसाठी अर्ज केलेला आहे आणि आपण जर एखादा फोन माननीय मुख्यमंत्र्यांना केला तर माझं काम होऊन जाईल. मी माझ्या आयुष्यात बिंदू माधव जोशींच्या जवळ एक 7-8 वर्ष आम्ही 5-6 जण सावलीसारखे राहिलो. पण त्या काळामध्ये मी कधीही बिंदू माधव जोशींनी कुणाला चिठ्ठी दिली आहे, कुणासाठी फोन केलाय, कधीही मला आठवत नाही. चांगल्या ओळखी पाळखी असून सुद्धा. का? कारण बिंदू माधव जोशींनी लोकसंघटनाची सूत्र जी आहे ती समर्थांच्या चरणाजवळ शिवथरगळी सज्जनगडावर बसून शिकलेली आहेत. म्हणून समर्थ रामदास स्वामी या ठिकाणी सांगतात, नेम अंगी लावू नये, भरवसा कोणास देऊ नये, अंगीकार करू नये नेमस्तपणाचा. उगीच कुणाला आशेला लावण्यात काही अर्थ नाही. आणि माणूस त्याच्या काही स्वार्थासाठी म्हणून जर काही करणार असेल तर तो संघटनेच्या कामासाठी म्हणून आलेला नाहीये, तो त्याच्या काहीतरी वैयक्तिक लाभासाठी म्हणून आलेला. खिचडी मिळतीये म्हणून जो मुलगा शाळेत जातो तो शिकायला जातो का? बघा, सध्याच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे, आता लॉकडाऊन चालू आहे, यावर्षी तर शाळेचं तर कल्याणच आहे सगळं. पण जी काही शासनाच्या योजना आहेत, दूध देणं शाळेमध्ये, खिचडी देणं, त्याच्यासाठी मुलगा जातोय का शिक्षणासाठी जातोय? जे लोक एकदम मोठमोठे पुढारी झाले, मोठमोठे वैज्ञानिक झाले, त्यांना काय मिळालं शाळेमध्ये? गोडी लावणं वेगळं, गोडी चाखणं वेगळं, आणि त्याची ऍडिक्शन होणं, त्याच्या अधीन होणं हे वेगळं. नित्यनेम सांडू नये, अभ्यास बुडो देऊ नये, परतंत्र होऊ नये, काही केल्या श्रीराम. समर्थ काय म्हणताय? ज्ञानमळीन होऊ नये, विवेक बळे. आपलं ज्ञान हे कायम ताजं असलं पाहिजे. अनेक ग्रंथांचे संदर्भ आपल्याला घेता आले पाहिजे. अनेक संतांच्या चरित्रातले प्रसंग आपल्याला प्रसंगानुरूप सांगता आले पाहिजेत. तेवढा अभ्यास झाला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, नित्यनेम सांडू नये. आपण जो नेम केलेला आहे ना, पहाटे उठायचंय, फिरायला जायचंय, योगासनं करायची आहे, थोडा व्यायाम करायचा आहे. 1200 सूर्यनमस्कार समर्थ रामदास स्वामी, कल्याण स्वामी त्यांचे शिष्य घालत होते. आम्ही 12 सूर्यनमस्कार घालायला नको? कसं म्हणायचं आम्ही स्वतःला समर्थ भक्त म्हणून, समर्थ शिष्य म्हणून? समर्थ म्हणतात, अभ्यास बुडो देऊ नये. लोकांत आणि एकांत साधता आला पाहिजे. संघटनेचं काम करायचं, लोकसंघटना करायची आहे, लोकांना घेऊन चालायचंय, लोकांसाठी वेळ द्यायचा आहे, मान्य आहे, ते केलंच पाहिजे. पण त्यातल्या त्यात वेळ काढून मी माझी साधना केली पाहिजे, माझी उपासना केली पाहिजे, एकांतात बसलं पाहिजे, थोडं अंतर्मुख झालं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे की माझं काय चुकतंय, काय बरोबर आहे. किती सूक्ष्म अभ्यास एखाद्या जीवनाच्या समर्थ रामदासांनी केलेला आहे. स्वतंत्रता मोडू नये, निरापेक्षा तोडू नये, परापेक्षा होऊ नये, क्षणक्षणा श्रीराम, वैभव दृष्टी पाहू नये. हे फार सुरेख ओवी आहे, अर्थपूर्ण आहे. वैभव दृष्टी पाहू नये, उपाधी सुखे राहू नये, एकांत मोडू देऊ नये, स्वरूप स्थितीचा श्रीराम. वैभवाला भुलू नये. तुम्हाला माहिती आहे,
स्वामी विवेकानंदांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. स्वामी विवेकानंदांची कॅलिफोर्नियामध्ये मोठमोठी भाषणं व्हायला लागली. शेकडो लोक यायला लागले भाषणाला. आणि स्वामी विवेकानंदांना तिथले जे फार श्रीमंत गृहस्थ होते, पण ते आध्यात्मिक होते, त्यांनी स्वामी विवेकानंदांना घरी बोलावलं. ते म्हणाले, माझा प्रशस्त बंगला आहे, तुम्हाला तुमची साधना, ध्यानधारणा, अभ्यास हे तिथं करता येईल. आणि लोक तुम्हाला भेटायला आले तर तुम्हाला पुढे मोठी जागा आहे, बाग बगीचा आहे, तिथं बसून तुम्हाला सगळ्यांशी संवाद साधता येईल. आता समर्थांचा हा ज्ञानीपुरुष आहे, लोकसंघटक आहे स्वामी विवेकानंद. ते म्हणाले, चला ठीक आहे, काही हरकत नाही, जिथं बोलावलं तिथं जायचं. स्वामी विवेकानंद तिथे गेले. जेवण वगैरे झालं, संध्याकाळ झाली. स्वामी विवेकानंदांना एका प्रशस्त दालनामध्ये उतरण्याची व्यवस्था करण्यात आली. स्वामी विवेकानंद त्या पलंगावर बसले आणि झोपले थोड्या वेळाने. पण स्वामी विवेकानंदांचं अंतर्मन खळबळून निघालं. एवढी व्यवस्था, वैभव खूप होतं त्या ठिकाणी. आणि ती मऊ गादी, स्वामी विवेकानंदांना कितीतरी वेळ झोप लागेना. स्वामी विवेकानंदांनी ती चादर घेतली, खाली जमिनीवर टाकली आणि झोपले. पहाटेच्या वेळेस ते जे यजमान होते, घराचे घरमालक, ते सहज स्वामी विवेकानंदांच्या दालनाकडे आले. दार उघडच होतं, लोटलेलं दार होतं. त्यांनी त्या लोटलेल्या फटीतून, दाराच्या फटीतून पाहिलं आणि त्यांना धक्का बसला. स्वामी विवेकानंद जमिनीवर झोपले. बेचैन झाले ते. थोड्या वेळानंतर आवाज आला रूम मध्ये, त्या दालनामध्ये. स्वामी विवेकानंद उठले. सज्जन हो, त्या यजमानांनी स्वामी विवेकानंदांना विचारलं, स्वामीजी, माझी काही चूक झाली का? सेवेत काही कचुराई झाली का? ते म्हणाले, का तुम्ही असं विचारता? ते म्हणाले, अहो, तुम्ही पलंगावर नाही झोपला, चक्क त्या चादरीवर, जमिनीवर चादर टाकून झोपलात तुम्ही. स्वामी विवेकानंदांनी त्यांना जवळ बोलावलं. सज्जन हो, ज्या उशीवर स्वामी विवेकानंदांचं डोकं होतं, ती उशी स्वामी विवेकानंदांच्या अश्रूंनी ओली झालेली होती. ते म्हणाले, मला मध्यरात्रीपर्यंत झोप नव्हती. मी एक संन्यासी आहे, मी ज्ञानी आहे. ज्या उच्च संस्कारांचं देणं घेऊन मी इथं मांडण्यासाठी आलो, त्या माझ्या भारतभूमीतले असंख्य लोक, कोट्यावधी लोक, त्यांना झोपायला नाहीये, त्यांना खायला पोटभर अन्न नाहीये. मी ढळून निघालो रात्री, मला कितीतरी वेळ झोप नाही आणि माझ्या डोळ्यातून अश्रूंचा पाझर चालू होता. तुमची ही उशी जी आहे ना, ती ओली झाली आहे. ज्या माणसाचं नाव जगातल्या महत्वाच्या बुलेटिन मध्ये, वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पेजवर धडकलं होतं, असा ज्ञानी पुरुष, ठाकूरांचा सत्शिष्य, पट्टशिष्य नरेंद्र स्वामी विवेकानंद, त्यांच्या जीवनातला हा प्रसंग काय सांगून जातो? वैभव दृष्टी पाहू नये, उपाधी सुखे राहो नये, एकांत मोडू देऊ नये स्वरूप स्थितीचा. माझी स्थिती काय, माझं खरं स्वरूप काय? मी कुठल्या देशातून आलोय की ज्या देशामध्ये माझे भाऊ बहीण, माझे देशवासी, त्यांना एक वेळचं पोटभर खायला नाहीये.
आणि मी इथं तुमच्या वैभवामध्ये गाद्या गिरद्यांमध्ये लोळू का? असा ज्ञानी माणूस, असा महंत, असा लोकसंघटक समाज शरण वृत्तीनं तयार करण्यासाठी समर्थ रामदासांनी निस्पृह लक्षण समास सांगितलेला आहे. समास मोठा आहे सज्जनाहो, 80 ओव्यांचा समास आहे. साधारण 25 ओव्या आज आपल्या झालेल्या आहेत. हा समास आणि ही वृत्ती आपल्या अंगी बाणवण्यासाठी समर्थांचं चरित्र आणि हा समास याची सांगड घालण्यासाठी उद्या दुपारी 2 वाजता आपण पुनश्च भेटूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास वंदन करतो, नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.